मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मेष राशीचे नोव्हेंबर 2025 चे सविस्तर भविष्य। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा। माझ्या उत्साही आणि धाडशी मेष राशीच्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नमस्कार। कसे आहात तुम्ही? मला माहित आहे तुम्ही म्हणजे ऊर्जा, पहल आणि नेतृत्व। तुम्ही कधीही शांत बसत नाही, तुम्हाला नेहमी काहीतरी नवीन करायचे असते। आज आपण तुमच्यासाठी नोव्हेंबर 2025 हा महिना नेमका काय घेऊन आला आहे हे अगदी मन लावून आणि सखोल समजून घेणार आहोत। हा महिना तुमच्यासाठी नात्यांची परीक्षा, आरोग्याची काळजी आणि अचानक धनलाभ या तीन मोठ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणारा आहे। तुमचा स्वामी मंगल अष्टम भावात आहे। या स्थितीमुळे काही अडथळे आणि अचानक लाभ दोन्ही मिळतील। चला तर मग नोव्हेंबर मध्ये तुम्ही कोणत्या गोष्टींची तयारी करायची आहे हे बारकाईने पाहूया। मेष राशीच्या मित्रांनो, नोव्हेंबरची सुरुवात तुमच्यासाठी थोडी गुंतागुंतीची असेल। पहिला 15 1 ते 15 नोव्हेंबर सूर्य तुमच्या सप्तम भावात विवाह स्थानात असल्यामुळे तुमचे लक्ष पूर्णपणे भागीदारी आणि सामाजिक संबंधावर असेल। तुम्ही इतरांना खुश ठेवण्याचा आणि समतोल साधण्याचा प्रयत्न कराल, पण सूर्य नीच राशीत असल्याने तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासात थोडी कमी जाणवू शकते किंवा अहंकारामुळे जोडीदाराशी वाद होऊ शकतात। 16 नोव्हेंबर नंतर सूर्य 8व्या भावात प्रवेश करेल। यामुळे तुमच्या स्वभावात गंभीरता आणि शोधक वृत्ती येईल। तुम्ही आंतरिक रहस्य किंवा गूढ विषयांकडे आकर्षित व्हाल। तुमचा उत्साह बाह्य जगापेक्षा गुंतवणूक आणि गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्याकडे जास्त राहील। नोव्हेंबर महिना आर्थिक बाबतीत तुम्हाला मिश्र आणि अनपेक्षित परिणाम देईल। तुमचा स्वामी मंगल ग्रह अष्टम घरात आहे। ज्योतिषशास्त्रानुसार या स्थानातून अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे। वारसा हक्काचे प्रश्न, जुन्या गुंतवणुकीतून परतावा किंवा लॉटरी सट्टीबाजी मधून लाभ होऊ शकतो। शनी महाराज 12व्या घरात आहेत, ज्यामुळे तुमचे खर्च वाढलेले असतील। हे खर्च परदेशाशी संबंधित कामे किंवा आरोग्यावर होऊ शकतात। या खर्चांना गुंतवणुकीत जसे की प्रॉपर्टी, गोल्ड रूपांतरित करण्याचा प्रयत्न करा। व्यवसायातील भागीदारीतून किंवा जोडीदाराच्या कमाईतून तुम्हाला आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे। तुमची वाणी या महिन्यात धैर्यवान आणि स्पष्ट असेल, मात्र दुसऱ्या घरात कोणताही मोठा ग्रह नसल्यामुळे तुमचे बोलणे संतुलित राहील। आर्थिक मुद्द्यांवर कुटुंबात बोलताना तुम्ही व्यावहारिक आणि तर्कशुद्ध असाल। तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि पाठिंबा तुमच्या सोबतच असेल, कारण तुमचा भाग्येश गुरु तुमच्या 4थ्या घरात सुखस्थानात उच्च राशीत आहे। यामुळे घरात शांती आणि समाधानाचे वातावरण राहील। तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी वेळ काढल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील। तुमच्यात उत्साह आणि धाडस असले तरी तुमचा स्वामी मंगल अष्टम भावात असल्याने तुम्ही मोठे निर्णय घेताना थोडं थांबून आणि विचारांती घ्या। कोणतेही जोखमीचे काम किंवा गुंतवणूक करताना काळजी घ्या। लहान प्रवासातून मात्र तुम्हाला फायदा होईल। नोव्हेंबर महिना विवाहित लोकांसाठी एक कठीण परीक्षा आहे। 16 नोव्हेंबर पर्यंत सूर्य सप्तम भावात नीच राशीत असल्याने जीवनसाथी सोबत अहंकारामुळे वाद होऊ शकतात। जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या। तुम्ही एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आदर कायम ठेवल्यास परिस्थिती लवकर सुधारेल। अविवाहित लोकांसाठी नोव्हेंबरच्या उत्तरार्धात जुने प्रेमसंबंध विवाहात बदलू शकतात। वास्तू आणि सुख हे तुमचे सगळ्यात मजबूत स्थान आहे। देवगुरु बृहस्पती तुमच्या 4थ्या घरात उच्च राशीत बसले आहेत। यामुळे तुमच्या घरात शांतता, सुख आणि सकारात्मकता राहील। तुमचे मन शांत राहील। नवीन मालमत्ता खरेदी किंवा गुंतवणुकीसाठी हा महिना चांगला आहे। तुम्हाला वाहनाचे सुख मिळेल। जर तुम्ही नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे, मात्र मंगल अष्टम भावात असल्याने वाहन चालवताना अतिशय सावधगिरी बाळगावी लागेल। विद्यार्थी वर्गांसाठी हा महिना उत्तम आहे। गुरुचे 4थे स्थान एकाग्रता वाढवेल। उच्च शिक्षण किंवा विदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी चांगले संकेत मिळतील। तुमच्या मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला आनंद होईल। त्यांना मार्गदर्शन आणि वेळ द्या। त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होईल।
प्रणय जीवनात गोडवा राहील। तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकाच ध्येयाने प्रेरित असाल। तुमच्यात रोमॅन्स आणि भावनिक समज वाढेल। तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल। सूर्य 16 नोव्हेंबर नंतर 8व्या घरात येत आहे आणि मंगल आधीच तिथे आहे। यामुळे पोट, डोकेदुखी किंवा अचानक किरकोळ दुखापत होण्याची शक्यता आहे। आहार आणि नियमित दिनचर्येकडे दुर्लक्ष करू नका। कर्ज घेण्या देण्यासंबंधीचे व्यवहार तज्ञांच्या सल्ल्याने करा। जुनी देणी किंवा कर्ज फेडण्यासाठी तुम्ही यशस्वी प्रयत्न कराल। तुमचा राहू 6व्या घरात असल्यामुळे तुमचे शत्रू तुमच्यावर भारी पडू शकणार नाहीत। उलट तुम्ही त्यांच्यावर विजय मिळवाल। कामाच्या ठिकाणी होणाऱ्या राजकारणाकडे दुर्लक्ष करा। नोकरी करणाऱ्यांसाठी महिना संघर्षाचा आणि यशाचा असेल। तुमच्या मेहनतीला योग्य मान मिळेल। कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील। तुमच्या कामाची दखल घेऊन तुम्हाला पदोन्नती किंवा उत्पन्न वाढीचे संकेत मिळू शकतात। व्यापारासाठी हा महिना उत्तम आहे। भाग्येश गुरु 4थ्या घरात असल्याने तुमच्या व्यवसायात वृद्धी होईल। नवीन गुंतवणूक काळजीपूर्वक करा। भागीदारीतून अनपेक्षित लाभ मिळेल। ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी। पोटाचे आणि सांध्याचे त्रास होऊ शकतात। कुटुंबातील धार्मिक वातावरणामुळे त्यांना मानसिक शांती मिळेल। मुलांकडून त्यांना आदर आणि सहकार्य मिळेल। तुमचा कर्मभाव मजबूत आहे। तुम्ही तुमच्या कामाप्रती पूर्ण निष्ठावान असाल। तुमचे प्रयत्न तुम्हाला उत्कृष्ट परिणाम देतील। भाग्येश गुरु तुमच्या सुखस्थानात उच्च राशीत आहे, म्हणजेच भाग्याची साथ तुम्हाला नक्कीच मिळेल। तुमच्या प्रयत्नांना यश येईल। अचानक आर्थिक लाभ, उत्तम नोकरीची संधी किंवा अडकलेला वारसा हक्काचा मुद्दा मार्गी लागणे हे तुमच्यासाठी शुभ संकेत असतील। तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होतील। जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो। शनी महाराज 12व्या घरात असल्यामुळे परदेशात शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी जाण्याची योजना यशस्वी होईल। व्हिसा किंवा कागदपत्राचे काम मार्गी लागेल। या महिन्यातील सण 1 नोव्हेंबर प्रबोधिनी एकादशी, धार्मिक आणि शुभ कार्याची सुरुवात होईल। 2 नोव्हेंबर तुळशी विवाह आरंभ, वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल। 5 नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा, या दिवशी धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हा। 8 नोव्हेंबर संकष्टी चतुर्थी, गणपतीची पूजा केल्यास अडथळे दूर होतील। या महिन्यातील शुभ दिवस आहेत 4, 6, 9, 18, 22, 26 आणि 28 नोव्हेंबर। तणावाचे दिवस आहेत 1, 7, 11, 15, 21 आणि 30 नोव्हेंबर। हा महिना तुमच्यासाठी खूप खास आहे। तुमच्यासाठी हा महिना अधिक शुभ करण्यासाठी आपण काही उपाय बघूया। रोज सकाळी हनुमान चालीसा वाचा। मंगळवारी गुळ आणि चणे दान करा। विवाहित लोकांनी रविवारचे व्रत ठेवावे किंवा त्या दिवशी नमक खाणे टाळावे, विशेषतः 16 नोव्हेंबर पर्यंत। घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा आणि वडिलांचा सन्मान करा। माझ्या प्रिय मेष राशीच्या मित्रांनो, तुमचा स्वभाव योद्धा आहे। या महिन्यात तुम्ही तुमच्या शक्तीचा योग्य उपयोग करून शांतता आणि समृद्धी मिळवू शकता। तुमच्या या प्रवासासाठी माझ्या अनेक शुभेच्छा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। श्री स्वामी